पावसाळ्याआधी ठाण्यात नाले सफाईला वेग, प्रभाग क्रमांक 18 मध्ये कामाचा शुभारंभ। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने यंदा नाले सफाई मोहिमेला अधिक गती दिली असून आज ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये या कामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। पावसाळा सुरू होण्याच्या सुमारे 2 महिन्याआधीच ही मोहीम सुरू करण्यात आल्याने यंदा पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे। या कामाचा शुभारंभ शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शिवसेना सचिव तथा नगरसेवक राम रेपाळे, दीपक वेतकर, नगरसेविका सुखदा मोरे तसेच विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 18 मधील लहान मोठ्या सर्व नाल्यांची यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने सखोल साफसफाई केली जाणार आहे। नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक, कचरा, झाडांच्या फांद्या आदी अडथळे काढून टाकण्यात येणार असून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहे। तसेच ज्या ठिकाणी नाले अरुंद किंवा अडगळाग्रस्त आहेत त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत। कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले। मागील वर्षी प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रभावी नालेसफाईमुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली नव्हती। यंदाही त्याच धर्तीवर नियोजन करून कामे करण्यात येत असून पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे। यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे। तसेच नागरिकांनीही नाल्यामध्ये कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। प्रभाग क्रमांक 18च्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे नाले सफाईला सुरुवात झालेली आहे आणि स्थानिक नगरसेवक राम रेपाळे साहेब असतील, दीपक वेतकर असतील, आमच्या सर्व बाकी नगरसेविका असतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरुवात केली आजपासून। आणि आज ह्या नाला 18 मध्ये मला वाटतं पडवळनगर ते रतनबाई कंपाऊंडपर्यंत जो मोठा नाला आहे त्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ही साफसफाई होते आणि पावसाच्या आधी महानगरपालिकेने सन्माननीय ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नालेसफाई लवकर झाली पाहिजे। मग प्रत्येक नगरसेवक आपापल्या वार्डमध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून नालेसफाईला महत्त्व देतोय। त्याच्याच माध्यमातून एक उपक्रम म्हणून आज 18 मध्ये सुरुवात आहे। मला वाटतं नालेसफाईला लवकर दरवर्षीप्रमाणे सुरुवात झाली। 1 महिना राहिलाय, पाऊस कधीही पडू शकतो, ऊन बघताय काय परिस्थिती आहे आणि त्या माध्यमातून सुरुवात आहे। म्हणून नगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि आपले सगळे नगरसेवक आणि शिंदे साहेबांनी तसा आदेशच दिलेला आहे की पावसाच्या आधी हा कचरा नालेसफाई झाली पाहिजे, पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा साफसफाई केली पाहिजे आणि या माध्यमातून लोकांनाही फायदा होईल। दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये सर्वत्र नालेसफाईला सुरुवात झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक 18 मधील ह्या नाल्याची सुद्धा साफसफाईची आजपासून सुरुवात झालेली आहे। आपण आपल्या प्रभागामध्ये आणि ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कुठेही पाणी घुसू नये यांचे स्पष्ट आदेश महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले आणि आम्ही सर्वच कामाला लागलेलो आहोत आणि स्वतः रस्त्यावर येऊन आम्ही नालेसफाईची पाहणी करून आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेण्याचं काम दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा करणार आहोत। गेल्या वर्षी आमच्या प्रभागामध्ये कुठेही पाणी भरलं नाही, तसंच ह्या वर्षीसुद्धा कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये, पाणी भरू नये याची काळजी आम्ही सर्वजण मिळून घेणार आहोत आणि मला खात्री आहे की ह्या वर्षीसुद्धा कितीही पाऊस पडला तरी आमच्या प्रभागात पाणी भरणार नाही। दरवर्षीप्रमाणे आपण फक्त पावसाळा आला की जे नाल्यामध्ये जे घाण वगैरे येते ते साचून आणि आमच्या रतनबाई कंपाऊंड एरियामध्ये भरपूर पाणी तुंबतं, त्याच्यामुळे नालेसफाई वेल इन ॲडव्हान्स चालू करणं गरजेचं असतं। सो आता आम्ही एप्रिलच्या एंडलाच म्हणजे आम्ही नालेसफाई घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही आपला शुभारंभ केलेला आहे। कारण काय वेल इन ॲडव्हान्स झालं आणि आता पोकलनमध्ये आम्ही इथून आत टाकतो